वर्षा पाटीलच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. माझं डोकं एवढं जाम झालंय ना आज आता. आणि माझ्या मिस्टरांनी 3 दिवस झाले सांगितलं होतं दळण ठेवा ठेवलं नाही. आज आखरीला दळण ठेवून आले आणि घेऊन आले, पण आता वाजले 11. आता त्यांना पण भूक लागली आणि त्यांच्या पोराला पण भूक लागली. मला तेवढी भूक नाही आहे. तर आता ते स्वतः सँडविच बनवत आहे बघा. त्यांना मी साफ करून दिलं, बटाटे वगैरे मीच करून दिलं. बटाटे मॅश केले, त्याच्यानंतर कांदा टमाटा अजून काय काय टाकणार आणि बघा. तर ते आता बघा तिकडे जायला निघाले. 2 मिनिटं. मॅगी मसाला नाही घ्यायचा, नको, चव नाही लागत मॅगी मसाल्यानी ना, वेगळंच काहीतरी लागेल बघा. तुमची मर्जी, तुम्हाला दोघांना खायचंय, मला तर नाही खायचंय. तर मग ते आता सँडविच बनवतात. ते बोलतं मी सँडविच बनवतो, कारण की दळण बघा आत्ताच नेमकं आणलं. काय वरती थोडंसं ठेवलंय, कारण की डब्यामध्ये तेवढं मावलं नाही, तर त्या चक्कीवाल्याने पिशवीत थोडंसं भरून दिलंय. तर आता ते बोलतात मी सँडविच बनवतो. तर ब्रेड वगैरे त्यांनी अख्खं काढून ठेवलंय. आता बघू. आता बोलतात मला सँडविच बनवायची इच्छा आहे. तर मला बोलतात आता, कारण की काय खिचडी तर त्यांना आवडत नाही, डाळ भात त्यांना आवडत नाही, आणि भाताचं आम्हाला आवडतं पण त्यांना नाही आवडत. तर ते बोलतात आता मी ब्रेड बनवतोय. बघा आता ते सँडविच बनवतोय. त्यांनी तावा वगैरे प्लस स्लो गॅसवर तावा ठेवलाय. आता बघू. त्यांनी कांदा वगैरे पण कापून घेतला, मी फक्त साफ करून दिला कांदा पण त्यांनी ग्राइंडरमध्येच साफ केलाय. आता अंशूला दुकानात पाठवतं ते वाटतं. ते मॅगी मसाला आणला, अंशू खाली खेळतोय. आता मी 2 मिनटं बसते इथं. बघू आता कसं बनवतं ते सँडविच, तुम्हाला पण दाखवते आज. बघा अंशूला पाठवतील ते आता मॅगी मसाला. मला एवढा त्रास होतोय ना डोक्याचा भरपूर. आत्ताच मी गोळी घेतली, डिस्प्रिनची गोळी खाल्ली, पण काय माहिती मला काय झालंय. तर मला डोक्याचा भरपूर त्रास होते. मध्येच चांगली तब्येत राहते, मध्येच खरंच माझी तब्येत खरंच खूप खराब होते. काय माहित काय होते मला. रात्रीच माझं डोकं जाम होते. तर मला तर जेवायचं नाही आता. तर राहिले दोघं बापले कच जेवतील. बघू आता. चला ना बनवायला. मॅगी मसाला आणायला गेलाय बोलतात. थांबा तो पण ते मिक्स तर करून ठेवा. काय ते सर्व सामान मस्त काय मिळवून सर्व. हा मॅगी मसाला. चला बघू आता. ते सर्व मिक्स करून ठेवतं. ते साफ तर मी करून दिलाय त्यांना. कांदा बिंदा बघा. आता बटाटे घेतले, त्या बटाट्यामध्ये कांदा किती घेतलाय तुम्ही? पाव किलो. हा 50 ग्राम टाका. कांदा टमाटर त्यांनी दोघं एकत्र टाकून घेतले. खाली बटाटे एकदम मॅश करून घेतले, एकदम म्हणजे चांगले शिजून घेतलेत. आता त्याच्यात काय टाकतात बघा. ते मॅश म्हणजे मिक्स करून घेतात. तोपर्यंत मी अंशूने खिडकी, मी 2 मिनिटात आली. ते टाकू नको तोपर्यंत मिक्स करून घेतात. ते तोपर्यंत अंशूने आणलाय मॅगी मसाला, मी तो घेऊन येते. दे बेटा. काय हलकट पोरगा आहे रे. मी इथून खिडकीतून फेकून निघून गेला. बघा मॅगी मसाला लय खातात बाबा हे मॅगी मसाला भरपूर. जेवताना पण खाऊन टाकतात मॅगी मसाला. बघा आता मॅश बस ना. आता किती मॅश करतात. हे पण टाका त्याच्यात. आणि आज पहिल्यांदा बनवत आहे. हे काय चीज क्यूब. तर मॅश करून टाकणार का कापून टाकतं. वरून टाकू. हा वरतून टाकता. तुम्हाला एक याच्यात टाकावं लागेल. याच्यातच टाकून द्या ना. वरतून टाकू शकतो का बघा. त्या काय फायदा नाही. काय फायदा नाही बोलता. एवढं क्यूब टाकतात. ते एकच टाकतात. ते मोजिरीला चीज आणलं ना, ते अंशूला आवडत नाही. ते त्याला रबरासारखं लागतं. तर म्हणून ते हे आणलं अमूलचं. आता हे 2 पॅकेट टाकतात. ते अजून एक पण. बघा हे पण त्यांनी बारीक हाताचा वापर करून बारीक चुरा करून टाकतात. कारण की चाकूने त्यांच्याकडून कापलं गेलं नाही म्हणून. तर आता त्याच्यात त्यांनी दोन हे टाकले, 2 पॅकेट टाकले. आता त्याच्यामध्ये बघा, कारण की आम्ही किती 5-6 बटाटे घेतले, 4-5 कांदे घेतले, 2 टमाटे घेतले,
जर तुम्हाला कधी टाकायचं असलं, मी जर कधी बनवलं तर त्याच्यात मी कॅबेज वगैरे पण टाकते, कॅबेज पण बारीक करून टाकते. पण हे नाही टाकत. ते अंशू पण बोलतो मम्मी मला नको, आणि त्यांची बनवण्याची पद्धत आहे तर मी मध्ये बोलत नाही, कारण की मध्ये आपल्याला बोलतात तू असं करते, ते चव नाही लागत, ते हे नाही लागत, तर त्यांना करू दे बाबा. तर ठीक आहे. तर बघू आता हात धुवायला गेले थोडंसं मॅश कर. हां टाका ना. आणि विचारतात तर मला ज्या काय टाकू काय नाही. बघितलं बघा आता मेयोनीज पाव किलो. बघा केवढं टाकतं ते. त्यांनी एवढं मेयोनीज टाकले, आता ते मिक्स करतात ते बघा. ते चांगले 1-2 मिनटं तर मिक्सच करतील ना, दिसतील तुम्हाला. आणि जर आपण बोललं तर मग म्हणतील तुला मध्ये का बोलते. आत्ताच मेयोनीजचं पॅकेट फोडलं, आत्ताच नवीनवाला पॅकेट फोडलं त्यांनी. बघा केवढं मेयोनीज टाकलं. आता नको ना तुम्हाला मेयोनीज, ठेव फ्रीजमध्ये का पाहिजे अजून. आशूला पण भरपूर मेयोनीज आवडतं. थोडं सॉस टाकताय तर आता थोडं सॉस टाकतं ते बोलतं. बघा थांबा, बघा केचप टाकलं त्यांनी थोडंसं. आता एकदा तुमच्या भाषेत पण सांगा ना काय काय तुम्ही टाकता ते. मेयोनीज टाकलेलं आहे, केचप, टमॅटो सॉस, त्याच्यानंतर बटाटे, टमाटे, सुकं कोथिंबीर, भाजीपाला. भाजीपाला पण टाकला तुम्ही? मग आता टाकलाय ना. कोणता भाजीपाला टाकला? मेथीची भाजी तू निवडून टाकली. बघितलं, मेथीची भाजी कोणी टाकतं का निवडून? काय पण तुम्ही टाकत करायचं आता, माझं झालं का. आता मॅगी मसाला पण टाकतं ते. आणि काय माहित अंशूला आवडतं का नाही आवडतं. मी मॅगी मसाला कधीच टाकत नाही बाबा. मॅगी मसाला टाकून त्यांना असं वाटतं जास्त टेस्ट येते. बघा कोणतं सँडविच आहे? सँडविचचं नाव काय? हा, मिक्स व्हेज. मिक्स व्हेज. ठीक आहे, चांगलं आहे. बुवाचा मला फायदा नाही. आता ब्रेड झालाय त्यांचा. बघा मग आता मोठा काय ब्रेड. तर बघा आता बघा फोडून चाललाय सँडविच. बघा त्यांची बनवायची पद्धत. वरच्या नाही जा. तो थोडासा हलका गरम करून मग त्यांनी तो पलटी मारला. त्यांना चटका लागला थोडासा. आता उलटणी घेऊन बटर नंतर लावणार. आता तसंच थोडं कडक करून घेणारे बोलतात मग बटर लावणार. आणि मला नंतर बोलते आता बस झाला, आता मी थकलो, उभं राहू, बाकीचे सँडविच तू बनवून दे. बघितलं हे काय बटर पण दिलं, तरी सर्व हातात मी काढून दिलं. बघितलं बटर सर्व मी काढून दिलं, फक्त ते बनवत होते. बघा आता बटर लावते. बोलू का सँडविच झाला? बघा त्यांचं एक सँडविच झाल्यावर दाखवते तुम्हाला. आणि यांची रेसिपी एकदा तरी नक्की बनवून बघा. सँडविच कसं आहे ते पण नक्की सांगा. आणि बघितलं गॅसवर ठेवून गेले, बोलता आता आहे ना मी अंशूला बोलून आणतो तू बनव. बघितलं अशी कोणी रेसिपी बनवतं का? सांगा बरं मला. ते अंशूला बोलवायला गेले तोपर्यंत मी लक्ष देते त्यांच्या सँडविचकडे. आणि मग आता ते अंशू आल्यावर त्याला तेच गरम गरम बनवून देतील. मला तर नाही वाटत बनवून देतील ते. माझ्याच माथे येतील ते सँडविच. मला बोलतील तू बनव गरम गरम, मी नाही बनवत. कारण की आळसलं आहे त्यांच्या अंगात, आळस. आता बघा त्यांचं सँडविच बघा किती छान झाले. चला आता मी अंशूला बोलवते थोडंसं. आणि तुम्ही पण कधी बनवून बघा.
ते बनवणार नाही मला माहिती, 1-2 बनवतील ना मलाच बनवावं लागलं. बघितलं, मला बोलले मी बनवतो ते माझ्याच मत्तेने पडलं. काय करणार, जाऊ दे आता. चला फटक्यात तेवढे सँडविच बनवून देते. ते एकच बनवून निघून गेले. आज मुद्दाहून बोलल्या ते मी बनवतो वर्षा, तू फक्त उभी राहा, सर्व मी बनवतो तू बघ. आणि मला बोलले कांदा वगैरे साफ करून ते, बाकीचं सर्व मी करेन. आणि आता ते उभे राहतच म्हणतात माझं पाय दुखायला लागला, मी थकलो, तर तू बनव. जाऊ दे, त्यांनी एक बनवलं ते ठीक आहे. ते बघा तुम्ही एक कसं बनवलं आहे. दोघी साईडून मस्त क्रिस्पी झालं आहे. चला मी पटापट बनवून मग भेटते. ते दोघं बघू. त्याच्या अंशूला देऊन बघते कसं वाटतं. अंशूला आवाज देते, अंशूला जाऊन. बघितलं, ज्याचं काम ज्यालाच जमतं. सदाने एक सँडविच बनवून निघून गेले. आता बघा मी त्या सँडविचच्या याच्यात नाही बनवलं. भरपूर एक भरपूर टाईम लागतो. चला आता पटक्यात बनवते. अंशू पण आलं आहे घरात. बघितलं, एक बनवून निघून गेले, टेस्ट करायला घेऊन आलं दाखवा. खाते मी. स्वतः निघून गेले. बघू मला टेस्ट करायला का मी कालवलंय म्हणे. बघा आता झाले. आता मी नेऊन देतो त्यांना. खाऊन नाही बघितलं. आज ये खाऊन सांग रे कसं आहे. हो अजून बनवते. खाऊन सांग कसं झालंय. ते खायच्या पहिलेच मम्मी हे कसं आहे. त्यांनी बनवलंय तर बोलतं कसं असणार मला माहिती आहे ना. मस्त आहे. बस आता झालेत. अजून 4 मी ठेवले तिकडं गॅसवर. बघा फक्त त्यांनी बेटर काढून दिलंय म्हणून बोलता मीच बनवले ना, चांगलेच असत. आणि आता वाजता ते 11:15 रात्रीचे. तर चला आता तुम्हाला भेटू आम्ही नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही पण कधी बनवून बघा कसं झालंय. आणि नवऱ्याने मला खोटं बोलून धोका दिला, मला 12 वाजता कामाला लावले. काय करणार, जाऊ दे. ते जेवतात ते दोघंजण, खाऊ दे त्यांना. चला भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. नवऱ्याने बनवलेलं सँडविच कसं आहे नक्की सांगा. चला बाय, भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये.